नव विकास एकता मित्र मंडल सुकापुर के प्रयासों से 10वीं एवं 12वीं कक्षा में अच्छे गुणों से उत्तीर्ण हुए गुणवान विद्यार्थियों का सत्कार एवं विद्यार्थियों को नोटबुक वितरण आदि सामाजिक उपक्रमों का आयोजन इतवार को किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल, जिला परिषद अध्यक्षा कविता गायकवाड़ आदि मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित थे। तो इस अवसर पर शेखावत के जिला सचिव बालाराम पाटिल, आरपीआई जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पंचायत समिति सभापति हरेश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, सदस्य राजेश केणी, सरपंच एकनाथ भोपी, आसुड़गांव के पूर्व सरपंच शशिकांत शेलके, प्रताप आरेकर आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल और काशीनाथ पाटिल ने मंडल द्वारा की गई पहल की सराहना की और विद्यार्थियों को उनके आगामी शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं दी। बचाव व्हावा म्हणून छत्री आणि शाळेमध्ये मदत व्हावी म्हणून वही वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। निश्चितपणाने आपल्यातली सुसंस्कृतता दर्शवणारा हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक आपल्या साऱ्यांचं अभिनंदन। या ठिकाणी जे गुणवंत ज्यांना आपण सन्मानित केलं त्या साऱ्या गुणवंतांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा। या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण जे काही निवेदन या ठिकाणी आमदार साहेबांनी आणि आम्हा मंडळीला दिलेलं आहे त्याच्यातला आपला गटर आणि रस्त्याचं काम गणपतीनंतर त्वरित चालू केलं जाईल त्याच्यासाठी तब्बल 25 लाखाचा निधी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतीला दिलेला आहे। गणपतीनंतर ते काम पूर्णत्वाला आणलं जाईल। आपण ज्या पोलीस चौकीचं मागणी केलेली आहे ती मागणी निश्चितपणाने या ठिकाणी पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवून पूर्ण केली जाईल। एसटीची जी सेवा आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मागणी केलेली आहे ती पूर्णत्वाला नेली जाईल आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगून या ठिकाणी माथेरान रोडला स्पीड ब्रेकर बसवण्याचं काम आपण निश्चितपणाने करून घेऊ। सातत्यानं या वसाहतीच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी कामगार पक्षानं आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मौला या वसाहतीची 100% कामही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झालेली आहेत। भविष्यात देखील आपण जी काही कामं या ठिकाणी सुचवाल नवविकास एकता मित्र मंडळ नियोजित सुकापूर या संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच भाग म्हणून आज इयत्ता 10वी आणि 12वीच्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय त्यांचं अभिनंदन करावं, त्यांच्या कौतुकाची पाठ थोपवावी हा हेतू मनामध्ये ठेवून आरेकर साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी मदत व्हावी म्हणून वह्यांचं वाटप आज या संस्थेतर्फे केलं जातं। ग्रामपंचायत पाली देवत एकनाथ भोपी हे सरपंच झाल्यापासून सातत्यानं आपल्या विभागाचा विकास व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न असतो। खरं तर त्यांची इच्छाशक्ती फार मोठी असते परंतु ग्रामपंचायतीतनं वाढलेलं कार्यक्षेत्र आणि आपल्या ग्रामपंचायतीचं तुटपुंज उत्पन्न याच्यामुळे विकासाचा आराखड्याचा ताळमेळ आमचा जुळत नाहीये। तरी सुद्धा एकनाथ भोपी मात्र सातत्यानं शासनाच्या विविध योजना एकत्र करून आपल्या सोसायटीच्या लोकांची सोय व्हावी म्हणून त्यांचा प्रयत्न ते करत असतात। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को सम्मानित किया गया। साथ ही कार्यक्रम के लिए जिन लोगों ने विशेष सहायता की उन्हें गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया।